16 सोमवारचं व्रत कसं करायचं? महादेवाची वाळूची पिंड, मलिदा आणि उपवास सोडण्याची योग्य पद्धत. अनेक भक्त महादेवाची कृपा मिळावी, मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि जीवनात सुख शांती राहावी यासाठी श्रद्धेने 16 सोमवारचं व्रत करतात. पण हे व्रत नेमकं कसं करायचं? महादेवाची वाळूची पिंड कशी तयार करायची? पिंडीवर काय अर्पण करायचं आणि मलिदा उपवास सोडण्यासाठी कसा करायचा? या सगळ्याची माहिती आज आपण पाहू. सोमवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आणि घरातील जे देवघर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आणि महादेवाचं मनापासून नामस्मरण करायचं. त्यानंतरच श्रद्धेने वाळूची छोटीशी शिवपिंड तयार करायची. ही पिंड तयार करताना मनात महादेवाचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे म्हणत महादेवाची पूजा करावी. वाळूची पिंड तयार झाल्यानंतर तिच्यावर बेल आणि पांढरी फुले वाहावीत. महादेवाला बेलपत्र अर्पण करताना आपली मनातली काही इच्छा आहे किंवा प्रार्थना आहे ती सांगायची. महादेवाला मोठ्या दिखाव्यापेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणूनच पूजा करताना मन शांत ठेवा आणि महादेवाचे नामस्मरण करा. आता या व्रतातील महत्त्वाचा भाग म्हणजे मलिदा तयार करणे. उपवास सोडण्यासाठी मीठ न घालता 3 चपात्या तयार करायच्या. या चपात्या साध्या पद्धतीनंच करायच्या. त्यानंतर त्या चपात्यांचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये तूप आणि गूळ घाला. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून त्याचा मलिदा तयार करा. मलिदा तयार करताना देखील महादेवाचे स्मरण करा. मलिदा तयार झाल्यानंतर त्याचे 3 भाग करा. पहिला भाग गाईला द्या, दुसरा भाग महादेवाला नैवेद्य म्हणून द्या आणि तिसरा भाग स्वतः प्रसाद म्हणून खावा. यानंतर महादेवाचे मनापासून स्मरण करून उपवास सोडा.